नमस्कार. जय महाराष्ट्र. मतदानाला थोडा अवधी शिल्लक असतानाच एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. त्याचं तिकीट देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. भाजपा त्यांना तिकीट न देता दुसरा उमेदवार देण्याच्या तयारीत असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या मुलाला उमेदवारी भेटली असताना सुद्धा त्यांना मतदारसंघात अनेक अडचणी आल्या आहेत. ठाकरेंनी आपल्याला उमेदवारी वैशाली दरेकर या महिला नेत्या दिल्या आहेत. त्यातच श्रीकांत शिंदेंना आता ग्राउंड लेवलला सुद्धा भाजपची साथ नाही. गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर भाजपा त्यांना ग्राउंड लेवलला साथ देत नाहीत. तसेच आता मनसेचे राजू पाटील यांचा ग्राउंड लेवलला जबरदस्त काम असताना ते सुद्धा आज म्हणाले की मी श्रीकांत शिंदे या गद्दाराचे काम करणार नाही, मनसे महायुतीत सामील होणार अशा चर्चा असतानाच आता आमदार राजू पाटलांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करून पुढील राजकारण कसं असेल याची त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता श्रीकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाल्यामुळे त्यांचा पराभव मात्र निश्चित आहेत असंच सगळीकडे अशी चर्चा आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. धन्यवाद.